गोंदिया में शासन की योजनाओं को लेकर क्यों सजा खास मंच? डिजिटल और नाट्य माध्यम से कैसे दी जा रही है योजनाओं की जानकारी? क्या इस प्रदर्शनी से बढ़ेगी आम जनता की जागरूकता? महाराष्ट्र राज्य शासन की विभिन्न जन कल्याणकारी योजनाओं की जानकारी आम जनता तक पहुंचाने के उद्देश्य से गोंदिया में मल्टीमीडिया प्रदर्शनी का आयोजन किया गया। ये प्रदर्शन जिला सूचना कार्यालय के तत्वाधान में 24 से 26 फरवरी तक नई प्रशासकीय इमारत तट मंजिल जय स्तंभ चौक गोंदिया में आयोजित की गई। प्रदर्शनी में शासन के विभिन्न विभागों की योजनाओं, उनके लाभ, पात्रता तथा आवेदन प्रक्रिया की विस्तृत जानकारी उपलब्ध कराई जा रही है। डिजिटल स्क्रीन, पोस्टर, सूचना पुस्तिकाओं और नाट्य कला के माध्यम से योजनाओं को सरल और प्रभावी ढंग से प्रस्तुत किया जा रहा है ताकि नागरिकों को सहज रूप से जानकारी प्राप्त हो सके। जिला प्रशासन ने नागरिकों से अपील की है कि वे अधिक से अधिक संख्या में प्रदर्शनी का अवलोकन कर शासन की योजनाओं का लाभ उठाएं। विविध योजनांची डिजिटल प्रदर्शनी भरवण्यात आली आहे, काय सांगाल तुम्ही? नमस्ते. जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत योजना जनकल्याणाच्या याचं जे छायाचित्र प्रदर्शन भरलेलं आहे जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातर्फे, ही खरंच एक स्तुत्य उपक्रम आहे आणि शासन ज्या योजना लोकांसाठी राबवतोय त्याची पूर्ण लोकांना कल्पना यायला पाहिजे आणि शासनाचा उद्देश हा असतो की समाजातील शेवटच्या घटकापर्यंत ही योजना पोचली पाहिजे आणि 100% लोकांची जे त्याचा लाभ घेतला पाहिजे। त्यासाठी माझं एवढंच सांगणं आहे की सगळ्या लोकांनी जे समाजातील वेगवेगळे घटक आहेत, ते शेतकरी असतील, सामान्य नागरिक असतील, शिक्षक घेणारे विद्यार्थी असतील, व्यवसाय करणारे लोक असतील, या सगळ्यांनी ह्या योजनेला एकदा इथं स्थळाला भेट द्यावी आणि आपण कोणत्या योजनेला पात्र राहतो ते सगळी वस्तुस्थिती घ्यावी। इथं सर्व अधिकारी आहेत, अधिकारी सर्व उपस्थित आहेत आणि ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। ते ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत, ते सगळे विभागाचे। आणि इथं वैशिष्ट्य म्हणजे इथं सर्व कार्यालय जिल्ह्याचे जवळजवळ 30-40 कार्यालय एका इमारतीत आहेत। त्यामुळे सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि पत्रकारांनाही माझी विनंती राहील की यांनी सगळा प्रसार करावा आणि शेवटच्या घटकापर्यंत याचं सगळं ज्ञान जावं आणि शेवटच्या घटकापर्यंत लोकांनी याचा लाभ घ्यावा, एवढीच माझी विनंती राहील सगळ्यांना। धन्यवाद. थँक्यू सर.